अंबाजोगाई येथील पब्लिक क्लबच्या ग्राउंडवर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले। या रक्तदान शिबिराच्या कार्यक्रमाच्या सुरुवातीस छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले, तर सार्वजनिक शिवजन्मोत्सवचे अध्यक्ष लोकनेते स्वर्गीय सुनील काका लोमटे यांच्या प्रतिमेचेही पूजन यावेळी करण्यात आले। यावेळी स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाचे अधिष्ठाता शंकर झपाटे, अंबाजोगाईचे तहसीलदार विलास तरंगे, अंबाजोगाईचे माजी उपनगराध्यक्ष बबन भैया लोमटे, ज्येष्ठ पत्रकार अविनाश मुडेगावकर, ज्येष्ठ पत्रकार प्रशांत बर्दापूरकर, माजी नगरसेवक अमोल लोमटे, मोरिया हॉस्पिटलचे डॉक्टर मोरे, अंबाजोगाई नगर परिषदेचे स्वच्छता निरीक्षक विभाग प्रमुख अनंत वेडे, सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष रणजित चाचा लोमटे, हिगोळ आंबा गावचे सरपंच जयप्रकाश उर्फ बाळासाहेब सोनवणे, प्रवीण भैया देशमुख, आसरडोहचे सरपंच रवी किरण देशमुख, भीमसेन अप्पा लोमटे यांची प्रमुख उपस्थिती होती। संग्राम महाराष्ट्राचा न्यूजसाठी अभिजित लोमटे, अंबाजोगाई। या ठिकाणी रणजित चाचाची सर्वानुमते या ठिकाणी निवड झालेली होती। गतवर्षी आपल्या इथे कौटुंबिक दुःखद घटना घडल्यामुळे आपण शिवजयंती गेल्या वर्षी साजरी केलेली होती। यावर्षी शिवजयंती साजरी होत असताना रणजित चाचाच्या नेतृत्वाखाली गेस्ट हाऊसला ज्या दिवशी मीटिंग झाली त्या दिवशी शिवजयंतीबरोबरच साजरी होत असताना काही सामाजिक उपक्रम आपण त्या ठिकाणी सर्वानुमते आयोजित केलेले होते। खरं तर काल परवाच एक चित्रपट येऊन गेला, त्या चित्रपटामध्ये एक विचार घेऊन कसा पुढच्या पिढीनं चालायचं असतं, एक संदेश त्या ठिकाणी आपल्याला त्या माध्यमातून आलेला आहे। काकाच्या पश्चात ही शिवजयंती साजरी होत असताना काकांना आपल्याला जे विचार या शिवजयंतीच्या माध्यमातून गेल्या 10 वर्षामध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली आपण सर्व कार्यकर्ते शिवजयंतीला सामोरं जात असताना काकांना जो सामाजिक विचार आपल्याला त्या ठिकाणी घालून दिलेला होता, त्याचाच परिपाक म्हणून आपण ही शिवजयंती या ठिकाणी साजरी करणार आहोत। आजच्या शिवजन्मोत्सव समितीचा रक्तदानाचा हा सामाजिक उपक्रम दिग्विजय आणि त्यांच्या सर्व कृष्णा असेल, आप्पा असेल, अभिजित असतील, सर्व तुमचे जे काही कोणी कार्यकर्ते असतील त्यांनी ब्लड बँकचा कॅम्प, रक्तदानाचा कॅम्प या ठिकाणी आयोजित केलेला आहे। या कॅम्पचं उद्घाटन सन्माननीय आपल्या तालुक्याचे तालुका कार्यकारी दंडाधिकारी तरंगे साहेब, तसेच आपले SRTRचे प्रमुख सन्माननीय झपाटे साहेब, स्वच्छता निरीक्षक वेडे साहेब, पत्रकार सन्मान्य बर्दापूरकर साहेब, आमचे मित्र मुडेगावकर साहेब, अजितदादा, रणजित चाचा यांना आम्ही विनंती करतो की सर्वप्रथम महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आपण या कार्यक्रमाची सुरुवात करू आणि त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांना स्मरून आणि यांच्या जयंतीनिमित्त जो काय आज ब्लड डोनेशनचा कॅम्प अंबाजोगाईमध्ये होतो आहे, त्यासाठी उपस्थित असलेल्या सर्वांची माफी मागून आणि सन्माननीय व्यासपीठ नामून टाळतो, थोडासा उशीर झाला आहे। आपल्या सगळ्याला कल्पना आहे की रक्तदान हे अतिशय पवित्र दान आहे। या जगात जन्माला आल्यापासून जीवासारखी मोठी कुठलीच गोष्ट नाही आणि जीव जगवायचा असेल तर रक्ताची आवश्यकता आहे। या तरुणांना एवढीच विनंती की जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हा। साधारणपणे महाराष्ट्रात अशी परिस्थिती आहे, सुपारीच्या बाबतीत अख्खा महाराष्ट्र एकीकडे असतो आणि मराठवाडा एकीकडे असतो आणि ह्यातलेही 2-3 जिल्हे असे आहेत की ते एका साईडला राहतात आणि हे 2-3 जिल्हे एका साईडला असतात। त्यामुळे कायम असं विनोदाने म्हणत असतो की दुपारी सुपारी संध्याकाळी माल, ह्या गोष्टी टाळण्यापेक्षा थोडी आपण चाल जर बदलली तर बऱ्याच गोष्टी आपल्याला शक्य आहेत। रक्तदान केल्यानंतर आपलं आरोग्यसुद्धा खूप चांगलं राहतं। जनरली कसं होतं, एक ठराविक वय वाढल्यानंतर पोटाचा प्रश्न सुटल्यानंतर सुटलेल्या पोटाचा प्रश्न निर्माण होतो, तर त्यावेळेस आपण एक्झरसाईज करणं, वेळोवेळी अशा कॅम्पला भेटी देणं, माणूस त्या निमित्ताने फ्रेश राहतो, चांगलं राहतो। अशा कार्यक्रमाला आम्हालाही जायला खूप आवडतं। जास्तीत जास्त लोकांनी यात सहभागी घ्यावा। मी माझ्या महसूलच्या कर्मचाऱ्यांना सांगितले, त्यातले काही तुम्हाला जे आमच्याकडचे
यंग ब्रिगेड आहे निश्चितपणे आज या रक्तदानात सहभागी होईल. आपण आम्हाला बोलवलं, इथं सन्मान केलात आणि अशा चांगल्या क्रमात आम्हाला सहभागी करून घेतलं. त्याबद्दल शिवजन्मोत्सव समितीचे मी हार्दिक असे आभार मानतो आणि माझं बोलणं थांबवतो. धन्यवाद. साहेब जन्मोत्सवाचे प्रमुख पत्रकार बंधू आमचे बर्दापूरकर साहेब, अखिलदादा साहेब, डॉक्टर लोमटे, नंतर आपले मोर्याचे प्रमुखच म्हणायला हवं म्हणजे मोरे साहेब, तसेच मुडेगावकर साहेब व सर्व डिजिटल मीडिया आणि आमचे सर्व आलेले डॉक्टर मंडळी व बंधू भगिनींनी. खरं तर आपण कित्येक वर्षापासून पाहतो अंबाजोगाईमध्ये रणजित चाचा असो, सुनील काका असो, शिवजन्मोत्सव अगदी मोठ्या प्रमाणात आणि दणक्यात साजरा केला जातो. गेल्या वर्षी दुर्घटना घडली त्यामुळे ते झाला नाही, पण यावर्षी परत मला खूप आनंद होतो आहे की रणजित चाचांनी हातात सूत्र घेतलीत आणि यावर्षीसुद्धा असं दणक्यात शिवजन्मोत्सव साजरा होईल अशी अपेक्षा आहे. आणि या निमित्ताने आज आपल्याकडे ब्लड डोनेशन कॅम्प ठेवलेला आहे. ते ब्लड डोनेशनसुद्धा मॅक्झिमम होईल अशी मी अपेक्षा बाळगतो आणि या शिवजन्मोत्सवाचे सर्वांना शुभेच्छा देऊन मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि आज या ठिकाणी जन्मोत्सवानिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. या कार्यक्रमास उपस्थित असलेले आपल्या तालुक्याचे दंडाधिकारी, तालुका दंडाधिकारी तरंगे साहेब, आपल्या SRTR मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉक्टर धपाटे सर आणि उपस्थित सर्व मान्यवर आणि आपण सर्वजण. आत्ताच तहसीलदार साहेबांनी आपल्याला रक्तदानाचं या ठिकाणी महत्त्व सांगितलेलं आहे. अंबाजोगाई शहरामध्ये सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने कैलासवासी सुनील काका लोमटे यांनी हा उपक्रम या ठिकाणी सुरू केला आणि बीड जिल्ह्यातच नव्हे महाराष्ट्रामध्ये ही एक आगळीवेगळी शिवजयंती अंबाजोगाई शहरामध्ये साजरी होऊ लागलेली आहे. मोठ्या उत्साहामध्ये अंबाजोगाईकरांना ते हत्ती, घोडे वगैरे असे काही माहीत नव्हते, परंतु ते सुनील काकांनी या ठिकाणी सगळ्यांना माहीत करून दिली. सुरुवातीला तर बैलगाड्यासुद्धा त्यामध्ये सहभागी झाल्या होत्या. म्हणजे वेगळ्या पद्धतीची ही एक शिवजयंती म्हणजे पारंपरिक शिवजयंती त्यांनी सुरू केली आणि ही शिवजयंती पाहण्यासाठी सर्व लहान मुलं, शालेय मुलं, महाविद्यालयीन मुलं बाहेर पडायचे आणि एक चांगला उत्साह एक दिवसच नव्हे तर 8 दिवस अंबाजोगाई शहरामध्ये असायचा. ही शिवजयंती आपण सर्वजणांनी, कृष्णा असेल, चाचा असतील, यांनी ती परंपरा आपण चालू ठेवलेली आहे. अतिशय याचं आपण कौतुक करायला पाहिजे की शिवरायांच्या काळामध्ये दांडपट्टे असतील किंवा युद्ध असेल अशा वेगवेगळ्या ज्या कवायती असायच्या तेही या शिवजयंतीमध्ये आपण दाखवलं जातं आणि लोकांना त्याची ओळख, या नवी पिढीला त्याची ओळख आपण करून देत आहोत. आणि याच शिवजयंतीनिमित्त हा रक्तदानाचा सामाजिक उपक्रम आपण या ठिकाणी राबवत आहोत आणि जास्तीत जास्त या रक्तदानामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं आणि रक्तदान हे जीवनदान आहे. या आरोग्याच्या आणि या जीवनदानाच्या उपक्रमामध्ये आपण सहभागी व्हावं असं आवाहन आणि अशी अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि शिवजयंतीच्या सर्वांना शुभेच्छा देतो. थांबतो. धन्यवाद. यासाठी मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आपण आलात, वेळात वेळ दिली त्याबद्दल शिवजन्मोत्सव समिती व समितीच्या अध्यक्ष रणजित चाचा लोमटे यांच्या वतीनं आपलं आभार. आणि आपण सर्वजण रक्तदाते उपस्थित आहात, आपलंही आभार. छत्रपती शिवरायांना वंदन आणि स्वर्गीय सुनील काका लोमटे यांच्या पवित्र स्मृतीला विनम्र अभिवादन. धन्यवाद.